Good morning, friends. I have been in Rotary for last 38 years and indeed extremely happy to have been connected with such a wonderful international organization. I joined in 1988 and it took me 8 years to get converted from a normal member to a Rotarian. And it was thanks to a Rotary movement provided by a club project. It was 20th June 1996, I distinctly remember, when my club, Pune East, had organized a fun-filled frolic event for 2,000 challenge children, aptly titled as Bal Anand Mela. A very simple reasoning was that when we are eager to provide all recreational facilities for our children, we should also provide the same for our Divyang brothers and sisters staying away from home at various institutions in and around Pune. Normally coming from economically backward section of society and the parents incapable of providing any recreational or training facility in their growing age. आम्ही असा विचार केला की हा मुलामुलीसाठी एक आनंदी कार्यक्रम आयोजित करावा आणि भरपूर मनोरंजन करावे. चित्रकला, पोहण्याची स्पर्धा, फनफेअर, ऑर्केस्ट्रा, अंताक्षरी, जम्पिंग जॅक, टॅटू मेकर आणि सोबत नाना पाटेकर किंवा शक्तिमान मुकेश खन्ना सारखी सेलिब्रिटी अशा प्रकारचं आयोजन करावं. आमचा 20 जून 1996चा कार्यक्रम छान रंगला आणि मुले सुद्धा. स्टार्टिंग फ्रॉम ब्रेकफास्ट, समटस लंच अँड पार्टिंग विथ आईस्क्रीम, वी हॅड ग्रेट टाइम ऑफ अवर लाईफ. And this understanding was derived from teachings in Rotary. As aptly described in a शायरी, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए. अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए. जिन चिरागों को हवा का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए. खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में. चलो कुछ दिन और औरों को यूं ही सताया जाए. घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, और कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. एंड ड्यूरिंग दिस इवेंट द रोटरी मोमेंट विच आई एम टॉकिंग अबाउट केम इन माय लाईफ. साधारण एक 8 वर्षाची मुलगी, पोलिओ अफेक्टेड, जमिनीवर रांगत होती. खडी माती तिच्या पायांना लागत होती. माझ्याकडे आली आणि माझी पॅन्ट ओढून मला बोलली, काका मला सुद्धा घोड्यावरची रपेट मारायची आहे. मी तिला दोन्ही हातांनी उचलली आणि घोडेस्वाराला बोलावून तिला एक घोड्यावरची रपेट मारायला सांगितलं. 1 रपेट, 2 रपेट, छोट्याशा प्रांगणामध्ये तिला 3-4 रपेट झाल्यानंतर तिचा जो चेहरा खुलला आणि ती जी मन मोकळेपणे हसू लागली, ते तिचं स्मित हास्य जे आहे आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिच्या त्या आनंदाने मी इतका प्रभावित झालो की आपल्या छोट्याशा प्रयत्नानं आपण कोणाच्या जीवनामध्ये जर आनंद आणू शकलो तर या रोटरी प्लॅटफॉर्मचा आपल्याला किती मोठा फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जेव्हा बातमी आली आमच्या कार्यक्रमाची, तेव्हा त्याबद्दल त्यांनी फक्त एका वाक्यामध्ये लिहिलं, सेन्सिंग द सेन्सेस. फ्रंट पेजवर त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ छापला एका व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलाचा दुसऱ्या मुलाच्या सोबत. आणि तो मोठा मुलगा, त्याच्या हातात फुगा आहे, फुगा अर्ध्या हवेने भरलेला आणि फुग्यातील हवा जी आहे ती दुसऱ्या मुलाच्या हातावर सोडत आहे. अशा प्रकारचा तो फोटोग्राफ होता. मित्रांनो, जीवनामध्ये आणि रोटरीमध्ये हे एकच शिकलं की आपल्याला सस्टेनेबल आनंद जर हवा असेल तर आपण इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. आणि हेच माझ्या ह्या रोटरी मुवमेंटचं खरं महत्त्व आहे. थँक्यू. स्टे ब्लेस्ड.